नमस्कार सगळ्यांना. मी हर्षदा झगडे. आज म्हणलं चला आपण निवांत तुमच्याशी गप्पा माराव म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. तशी मी यूट्यूबला नवीनच आहे, म्हणजे आत्ता 4 दिवस झाले चॅनल ओपन केलं आहे. तुमच्या सहकार्याची मला गरज आहे. तशी माझी तब्येत बरी नसती. माझ्या दोन्ही पायाचे ऑपरेशन झालेत खोप्याचे, आणि कॅन्सरची पण ट्रीटमेंट झाली. त्यामुळं अजून एवढं सकाळी लवकर उठता येत नाही, आणि घरात मी एकटीच असते. आई पण गावाला गेली. आई असते माझ्याबरोबर ऑपरेशनमध्ये. कॅन्सरच्या ह्या दोन्ही ऑपरेशनला आई बरोबर होती, आणि आत्ता तिला ट्रिपला जायचं होतं म्हणून ती गावाला गेली. त्यामुळे मी घरात एकटीच आहे. आणि एकटी असलं ना खूप म्हणजे असं घरात कोणी बोलायला नसतं, काय नसतं. त्यासाठी मी ठरवले की यूट्यूबला आपण दररोज एक का होईना व्हिडिओ अपलोड करायचा. तुमचं पण मला सहकार्य राहू द्या, जेणेकरून मला पण प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवायला. लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. अशा बऱ्याचशा घटना माझ्या पण आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. खूप मन असं भरलेलं आहे. हळूहळू मी ती तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत चला आणि मला सहकार्य करा. सकाळी पण असं लवकर उठता येत नाही. घरात एकटी असते त्यामुळं खूप त्रास होतो असा, नाही का. घरात कोणीतरी बोलायला असं वाटतं, पण आता काय करणार. कोरोनात माझ्या पतीचं निधन झाले, मिस्टरांचं निधन झाले कोरोनामुळं, आणि मला मुलबाळ पण नाहीत. त्यामुळं मी एकटीच असते घरात, आणि खूप त्रास होतो सगळ्या गोष्टीचा. पण आता त्या सगळ्या गोष्टीला नाईलाज आहे. दिवस तर काढावं लागणार आहेत आपल्याला. त्यासाठी मग तसंच त्यात आजारपण पण पाठीमागे आहेत माझ्या. आणि मिस्टरांचं निधन झाल्याच्या नंतर खूप त्रास झाला मला, कारण ते अचानकच झालं ना कोरोनामध्ये. मग त्यानंतर मग मी खूप आजारी पडले. मग डिप्रेशन, हायपर टेन्शन, आणि सारखं सतत जेवण करायचं नाही, टेन्शनमध्ये राहायचं. त्यामुळे अजून आजार वाढले माझे. मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट पुण्याला केली. ते कुठं नीट होतं 1-2 वर्षात. तोपर्यंत मला परत कॅन्सर झाला. त्या कॅन्सरची ट्रीटमेंट, त्याच्यात परत केमोथेरपी, रेडिएशन, त्याचं सगळं पूर्ण दवाखाना, जाणं येणं. दररोज एक रेडिएशन, म्हणजे आठवड्यातनं 5 दिवस रेडिएशन, आणि एक केमो होता. आठवड्यातून 1 दिवस सोमवारी केमो, आणि सोमवार ते शुक्रवारपर्यंत रेडिएशन. असे सलग 5 दिवस उपचार होते. मग तिथं राहायची पण सोय नसायची. त्यामुळं दररोज येऊन जाऊन करायचं. ती दगदग, टेन्शन, खूप मला असं मानसिक पण त्रास झाला आहे, शारीरिक पण त्रास झाला आहे. उपचाराचा पण तर कॅन्सरच्या उपचाराचा पण खूप त्रास होतो. पण काय करणार ना, कॅन्सर म्हटलं की उपचार तर घ्यावाच लागते. आणि कॅन्सरचे उपचार म्हणजे त्या आजारापेक्षा भयानक असतात. खूप त्रास होतो त्याचा. उलट्या, मळमळ, आणि जेवण जात नाही, अशक्तपणा येतो, खूप त्रास होतो. आणि त्यातनं कुठं आता बाहेर आले मी हळूहळू. आणि ते डोळ्याच्या औषधामुळे चुकीच्या गोळ्याचा डोस झालेला मला स्टिरॉइडचा, डोळ्याच्या ऑपरेशनमध्ये. त्यामुळे माझी हाडं ठिसूळ झाली. त्यामुळे मणक्याचा, खोब्याचा पण त्रास, गेले 10 वर्ष मला त्रास होता. त्यामुळे मला चालता येत नव्हतं. मग आत्ता त्याचं पण आता 4 महिने झालं ऑपरेशन केले खोब्याचे पण. त्यातलं एका पायाचं नीट झालं, चांगलं झालं, आणि दुसऱ्या पायाचं जास्त झीज झाल्यामुळं ते व्यवस्थित बसलं नाही. इम्प्लांट परत डबल ऑपरेशन करावं लागलं. त्यामुळे 2 ऑपरेशनं झाली. एका पायाची 2, एका पायाचं 1. 1 आठवड्यातच 3 ऑपरेशन झाले. त्यामुळं डॉक्टरांनी 6 आठवडे तर कसलीच हालचाल करायला सांगितली नाही. ते 2 ऑपरेशनमुळं जखम पण जास्त झाली. ती मिळून यायला, सगळ्या बरं वाटायला बराच वेळ गेला त्याच्यात. 2-3 महिने तर खूप त्रास झाला. माझी आई होती, माझ्या आईने सगळं केलं माझं.
आई नसती तर खूप अवघड झालं असतं. माझ्या प्रत्येक सुखदुःखात माझी आई माझ्यासाठी धावून आली. ते नसते तर मला उपचार पण करता आले नसते आणि मला खूप अवघड झालं असतं. आत्ताशी जरा कुठं बरं आहे, पण अजूनही एवढं चांगलं बरं नाही वाटत. बसून बसून कंटाळा येतो. झोपून तर किती दिवस राहणार ना. त्यासाठी मग ठरवलं आहे मी की यूट्यूबला आपण एक व्हिडिओ बनवून टाकायचे. आपले अनुभव काय आले असतील, आपल्याला आरोग्याचे असतील, आयुष्यातील काय अनुभव असतील ते पण शेअर करायचे, ज्याच्यामुळं आपल्यामुळं दुसऱ्या पण व्यक्तींना, महिलांना त्याचा फायदा होईल, त्यातनं मार्गदर्शन मिळेल आणि पुन्हा नव्या उभारीने, जिद्दीने त्या पण उभ्या राहतील. म्हणून मग मी ठरवले की आपले जे काय अनुभव आले असतील आयुष्यातले ते आपण नक्कीच आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायचे फेसबुकला, यूट्यूबला. मग त्याचा फायदा अनेकांना, म्हणजे जे आजारी असतात. एक पेशंट जरी, प्रत्येकाच्या घरात एक जरी पेशंट असलं आजारी तर अख्खं घर आजारी असतं. मग एका पेशंटबरोबर पूर्ण घराला त्याचा त्रास होतो. म्हणून मग त्यासाठी त्या आजारातनं, दुखण्यातनं कसं बाहेर निघायचं, कसं स्ट्रॉंग राहायचं, त्यासाठी मला जे काही आजारपणाचे अनुभव आले असतील ते मी ठरवले की आपण पण शेअर करायचे आपले अनुभव. मग आपले अनुभव शेअर केल्यानंतर मग त्याचा फायदा नक्कीच दुसऱ्या पण पेशंटला होईल. म्हणून मग मी ठरवले की आता दररोज तुमच्याशी गप्पा मारायच्या. तुम्ही मला असं सहकार्य करा. माझे नवीन व्हिडिओ बघा, शेअर करा आणि मला लाईक करा. मला तुमच्या लाईकची, सबस्क्राईबची, असं माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मला खूप गरज आहे. आणि मला कुणी नाही, तुम्हीच तर माझे कुटुंब, फॅमिली. तुम्ही नक्कीच माझ्या पाठीमागं उभं राहाल अशी आशा आहे. तर अजून बऱ्याच गोष्टीत बोलण्यासारखं खूप आहे म्हणजे खूप आहे माझ्या आयुष्यात बोलण्यासारखं. मी नक्कीच तुमच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. माझे फॅमिली प्रॉब्लेम पण खूप झालेले आहेत, त्याच्यामुळं मला खूप मानसिक त्रास पण झालेला आहे. नंतर माझं लग्न उशिरा झालेलं, त्याच्यात पण फॅमिलीचं सुख नाही. खूप गोष्टी माझ्या आयुष्यात होऊन गेलेल्या आहेत, घडलेल्या आहेत. त्यात माझ्या आयुष्यात अजून बरेच झालेले इथं, ते पण दुखणे येतं. त्याचे पण म्हणजे मानसिक, शारीरिक सगळ्याच गोष्टींनी मी खचून गेले पण त्यातनं मी स्ट्रॉंग राहून पुन्हा बाहेर आले. आणि माझं मिस्टरांचं कोरोनात एक्सपायर झाल्याच्यानंतर मी तिथून पुढं CET दिली. म्हटलं आता कसं नाही का, आपल्याला मुलं पण नाहीत, घरात पण काही जबाबदारी नाही म्हणजे असं काही काम नाही आणि तब्येत बरी नसल्यामुळे मी बाहेर पण कुठं कामाला जाऊ शकत नाही. मग मी घरात बसून काय करणार नाही इथून पुढचं आयुष्य अजून. म्हणून मग मी CET दिली, लॉची CET दिल्याच्यानंतर 3 वर्ष लॉ कंप्लीट केलं. 2022मध्ये माझ्या पतीचं निधन झालं. त्याच्यानंतर मी CET दिली. मग FY SY TY 3 वर्ष गेले, 22 आणि 3 25. आत्ता गेल्या वर्षी जून 2025ला माझा लॉचा रिझल्ट आला आणि मी फर्स्ट क्लासने पास झाले. पण लॉ कंप्लीट झाला. AIBची परीक्षा पण मी जानेवारी 2026ला पास झाले. पण तब्येतच बरी नाही, तर मग काय करणार ना. मग त्यामुळे नाहीतर मी कोर्टात प्रॅक्टिसला गेले असते. पण मला कुठंच जाता येत नाही अजून. माझ्या पायाचे ऑपरेशन झाल्यामुळं, आणि त्याच्या अगोदर पण पायाचा खूप त्रास होता. मला उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. त्यामुळं मग तेव्हा पण मी काय करू शकत नव्हते. पण माझी तब्येत बरी नसल्यामुळं मेडिकलचे रिपोर्ट जोडले, घरी बसूनच अभ्यास केला आणि पेपर दिले. कॉलेजला पण जायचे रिक्षाने. तिथं रिक्षावाले कॉलेजच्या अगदी गेटजवळ मला नेऊन सोडायची. माझी तब्येत बरी नसते, त्यांना माहीत होतं, सगळ्या सरांना पण माहीत होतं माझी तब्येत बरी नसते. मग तसंच मग केलं मी, पण अभ्यास केला, झोपून अभ्यास केला मी. आणि चांगल्या मार्काने फर्स्ट क्लासने लॉ कंप्लीट झाले. पण काय झालं आहे माहिती आहे का, लॉ पण झालं आहे माझं, मी वकील पण झाले, पण माझी तब्येत बरी नसल्यामुळं मला प्रॅक्टिसला पण नाही जाता येत. आणि ह्या आजारपणामुळं घरात पण सारखं झोपून राहावं लागतं. आणि झोपून राहिलं ना, मग किती झोपलं ना माणसाला, रिकामं डोकं असलं ना, तर नाही ते विचार मनात येतात. त्यासाठी मी ठरवलं की याच्यातून बाहेर पडायचं.
किती दिवस झोपून राहायचं ना, झोपून राहिले ना मग अजून जास्त आजारपणा लागतात. मग त्याच्यासाठी मी ठरवलं की आपण यूट्यूबला फेसबुकला व्हिडिओ अपलोड करायचे. त्याच्यातून आपलं मन थोडंसं वेळ पण जाईल आणि आपल्याला नवीन मैत्रिणी पण मिळतील. त्यांच्याजवळ आपल्याला मन पण मोकळं करता येईल आणि एक आपलं कुटुंब पण तयार होईल. सोशल मीडियाचं का होईना पण तो पण खूप मोठा आधार असतो. कुणीतरी आपल्याला आहे याची जाणीव होती. त्यासाठी मग मी ठरवले. त्यासाठी तुम्ही मला नक्कीच सहकार्य करा, कारण तुमच्या सहकार्याची खरंच मला खूप गरज आहे. एकटी असल्यामुळं मला खूप त्रास होतो सगळ्या गोष्टीचा, पण त्याच्यातून पण मी तशीच स्ट्रॉंग राहते आणि त्याच्यातूनच बाहेर निघायचा पण प्रयत्न करते आणि आपलं मन कुठंतरी विरंगुळा करायचा, मनाला कुठंतरी गुंतून ठेवायचं. त्याच्यासाठी मग मी ठरवले की आपण एक नवीन व्हिडिओ बनवायचे आणि तुमच्याबरोबर जे काय मला आयुष्यात अनुभव आले असतील ते सहकार्य शेअर करायचे. तुमच्याबरोबर शेअर करायचे. त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला पण होईल आणि मला असंच सहकार्य करा वरचेवर. आणि असेच माझे नवीन व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.